नमस्कार. आजच्या या खास स्पष्टीकरण सत्रात किंवा एक्सप्लेनरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या खिशाशी आणि आरोग्याशी जोडलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट दिलाय आणि जर आपण राज्यातील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी असाल तर ही माहिती आपल्यासाठी लिटरली गेम चेंजर ठरू शकते. चला तर मग सुरू करूया. आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत तर नवीन कॅशलेस वैद्यकीय लाभ. ही कडक आभा कार्डची अट नक्की काय आहे? आभा कार्ड म्हणजे काय? त्याची ऑनलाईन नोंदणी कशी करायची? आणि हो, ऑफलाईन नोंदणीचे पर्याय काय आहेत? बस एवढंच. चला तर मग लगेच पुढे जाऊया. तर आपला पहिला मुद्दा आहे नवीन कॅशलेस वैद्यकीय लाभ, ज्यातून आरोग्य सेवेचा विस्तार कसा होतोय ते आपण पाहूया. आता ही आकडेवारी बघा. तब्बल 5 लाख रुपये. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. महाराष्ट्रातील 100% अनुदानित खाजगी शाळा आणि जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक अतिशय भारी बातमी आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासाठी दरवर्षी चक्क 5 लाख रुपयांचं आरोग्य संरक्षण मिळणार आहे. आजकाल वैद्यकीय उपचारांचा खर्च किती वाढलाय हे आपण जाणतोच. त्या मानाने हा एक खूप मोठा, म्हणजे अगदी डोंगराएवढा आर्थिक दिलासा आहे. आणि हे फक्त हवेतले शब्द नाहीयेत बरं का. या अधिकृत पत्राने हे अगदी स्पष्ट केलंय की सर्व पात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा राज्याच्या आणि केंद्राच्या या प्रमुख आरोग्य योजनांमध्ये आता अधिकृतपणे समावेश करण्यात आलाय. म्हणजे ह्या योजनेची सत्यता आणि व्याप्ती अगदी 100% पक्की आहे. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. ती म्हणजे अनिवार्य आभा किंवा ABIची कार्डची अट. हा या पूर्ण प्रक्रियेतला सर्वात क्रिटिकल पॉइंट आहे. आता बघा, 5 लाखांचा लाभ मिळतोय हे ऐकायला खूप छान वाटते ना, पण इथेच एक मोठा कॅच आहे. हा लाभ असाच आपोआप खात्यात जमा होणार नाहीये. ह्या शासकीय पत्रात अगदी स्पष्ट, म्हणजे काळ्या दगडावरच्या पांढऱ्या रेषेसारखं लिहिलंय की ह्यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे ₹5 लाखापर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक स्वीकारले जाणार नाहीत, जर त्यांच्याकडे आभा कार्ड नसेल तर. सोप्या भाषेत सांगायचं तर आभा कार्ड नाही तर वैद्यकीय बिलांचे कोणतेही पैसे राज्य सरकारकडून परत मिळणार नाहीत. हे अगदी क्लिअर आहे. मग प्रश्न पडतो की हे आभा कार्ड म्हणजे नेमकं काय भूसर आहे? चला, आपला तिसरा मुद्दा पाहूया. आभा कार्ड समजून घेणं, जो तुमचा एक डिजिटल हेल्थ वॉल्ट आहे. आभा म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट. घाबरून जाऊ नका, हे दुसरं तिसरं काही नसून एक 14 अंकी अत्यंत सुरक्षित डिजिटल ओळख क्रमांक आहे. आता दवाखान्यात जाताना फायलींचे मोठे गठ्ठे आणि जुन्या प्रिस्क्रिप्शनसोबत घेऊन जाण्याची अजिबात गरज नाही. का? कारण या एका 14 अंकी नंबरमुळे आपली आरोग्याविषयीची सगळी माहिती आणि वैद्यकीय रेकॉर्ड्स एकाच ठिकाणी डिजिटल आणि एकदम सुरक्षित स्वरूपात साठवली जातात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे कार्ड काढणं पूर्णपणे मोफत आहे. तर मग आता हे काढायचं कसं? आपला चौथा मुद्दा आहे ऑनलाईन नोंदणीची अगदी सोपी आणि टप्प्याटप्प्याने जाणारी प्रक्रिया. हा आहे आपला ॲक्शन प्लॅन. हे बघा, हे 5 अगदी साधे आणि सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी अधिकृत नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या ABIच्या पोर्टलवर जायचं. तिथे क्रिएट आभा नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. नोंदणीसाठी आपण आपलं आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वापरू शकता. आधार कार्ड वापरलं तर काम अधिकच सोपं होतं. त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो तिथे टाकायचा आणि बस, आभा ॲड्रेस तयार होईल आणि ते 14 अंकी कार्ड PDF फॉर्मॅटमध्ये लगेच डाउनलोड करता येईल. अगदी 5 मिनिटांचं काम आहे हे. पण आता काही जण म्हणतील, अहो, आम्हाला हे ऑनलाईन वगैरे जमत नाही. काहीच हरकत नाही. आपला 5वा मुद्दा आहे ऑफलाईन नोंदणीचे पर्याय, जे सर्वांसाठी सोयीस्कर आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतींमधला फरक अगदी स्पष्ट आहे. जर मोबाईलवरून इंटरनेट किंवा OTPचं काही टेन्शन असेल तर अजिबात काळजी करू नका. ऑफलाईन पद्धत एकदम सोपी आहे. आपल्या जवळच्या कोणत्याही सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC ला भेट द्या. जाताना फक्त स्वतःचा आधार कार्ड किंवा दुसरं ओळखपत्र सोबत घेऊन जा. तिथले कर्मचारी ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून देतील, तेही अगदी मोफत. आणि हो, आत्ता आपण जे काही ऑनलाईन आणि ऑफलाईन टप्पे पाहिले ना, ते थेट राज्याच्या या अधिकृत मार्गदर्शक तत्वांमधूनच घेतलेले आहेत. यावरूनच लक्षात येतं की ही पूर्ण प्रक्रिया किती सुरक्षित आणि शासनाकडून प्रमाणित केलेली आहे.
या स्टेप्स फॉलो केल्यावर अजिबात काहीही अडचण येणार नाही याची 100% गॅरंटी. तर आजच्या या स्पष्टीकरणाच्या शेवटी मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. काय सर्व पात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ते 5 लाख रुपयांचं मोठं वैद्यकीय संरक्षण सुरक्षित करण्यासाठी हा 14 अंकी डिजिटल हेल्थ आयडी अजून मिळवला आहे का? विचार करा, या अधिकृत अपडेटमध्ये किती मोठे आर्थिक फायदे आहेत आणि ती प्रशासकीय अट किती कडक आहे. त्यामुळे वेळ न दवडता आजच आभा कार्ड काढून घेणं अगदी मस्ट आहे. आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. स्वतःची काळजी घ्या आणि हे महत्त्वाचं काम नक्की पूर्ण करा. धन्यवाद.